चला तर मित्रमंडळींनो, आज बनवूया खुसखुशीत अशी मटरी। तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्कीच मैद्याची असेल, तर बिलकुल नाही, मैद्याची नाही। आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून। खरंच गव्हाच्या पिठापासून एवढी खुसखुशीत अशी मटरी बनू शकते का? नक्कीच बनू शकते। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये। सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। जेवढी क्वांटिटी आपल्याला बनवायची आहे तेवढी घ्यायची। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। आता यामध्ये पाऊण कप आपल्याला टाकायचं आहे बारीक रवा। मोठा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्याल। आता यामध्ये टाकूया थोडंसं ओवा। ओव्याने खूप जास्त अशी टेस्ट येतो। सोबतच इथे व्हाईट कलरची तीळ टाकलेली आहे। तुम्ही काळ्या कलरची सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। अजिबात यामध्ये आपण दुसरं काहीही घालणार नाही आहे। तर बघा, आता इथे आपल्याला टाकलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं 1 कप तूप घालून घ्यायचं आहे। तूप आपल्याला तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा वापरू शकता, पण मी सजेस्ट करणार की तुम्ही तूपच वापरा, कारण तुपाने खूप छान असं आपली मटरी बनते। तर आता बघा, याला छान असं मिक्स करून घ्यायचं। हाताने पूर्ण पिठाला आपलं तूप लागलं पाहिजे असे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशी गुठळी झाली पाहिजे। जर अशी गुठळी तुमची बनत नसेल तर तुम्ही थोडं तूप त्यामध्ये आणखी वापरू शकता। तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं। एकदम पूर्ण पाणी घालू नका, कारण पीठ हे आपल्याला एकदम घट्टसर असं मळायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून मळायचं, म्हणजे आपलं पीठ छान असं मळलं जातं। तर बघा, थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट बनवायचं आहे आपल्याला। तर यामध्ये आपण दुसरं बाकीचं काहीही वापरणार नाही आहे। मैदासुद्धा आपण इथे यूज नाही केलेला आहे। लहान मुलांना आता सुट्ट्या चालू झालेल्या आहे, तर दुपारच्यासाठी काहीतरी त्यांना चटपटीत असं खायला पाहिजे असते। तर तुम्ही हे चटपटीत अशी मटरी बनवून ठेवली की येता जाता खायला आपण सुद्धा खातो आणि मुलंसुद्धा खातात। तर याला आपल्याला अर्धा घंटा किंवा 20-25 मिनिट याला छान असं मिक्स करून गोळा उंडा बनवून ठेवून द्यायचा आहे। तर इथे मी 15 मिनिट याला ठेवलेलं आहे। तुम्हाला तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास सुद्धा ठेवू शकता। याला एकदा छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता, जेवढा घट्ट आपण गोळा मळला होता त्यापेक्षा थोडा हा सॉफ्ट झालेला आहे। आता इथे एक एक छोटी छोटी इथे उंडा बनवून घ्यायचा आहे। जेवढ्या आपण पुरीसाठी घेतो ना तेवढाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर आता जेवढा उंडा आहे तेवढ्या याचे सर्व गोळे आपण रेडी करून घेऊया। तर बघा, एकाच साईडचे आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे। सर्व इथे रेडी करून झालेले आहेत। तर आता यामधला एक गोळा घ्यायचा, त्याला आपल्याला सुकं पीठ लावायचं आहे, पांढरं पीठ, आणि त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढा पोळपाट आहे ना तेवढं सुद्धा लाटू शकता, पण आपल्याला एकदम पातळ अशी लाटायची आहे। जसं आपण पापड करतो ना तसा बिलकुल त्याच प्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी पोळपाट जेवढं झालेलं आहे तेवढं थोडं कमी इथे लाटून घेतलेलं आहे। तर आपण हातावर घेतलं ते बोटं दिसतात एवढं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे। एक लाटून झालं की साईडला ठेवून देऊ, परत दुसरं घेऊ, त्याच पद्धतीनं परत सुद्धा दुसरी लाटून घ्यायची आहे। आता एक लोरी घ्यायची, म्हणजे एक पोळी घ्यायची, त्यावर थोडा चाट मसाला टाकायचा। चाट मसाला टाकल्याने खूप छान असा टेस्ट येतो आणि चटपटीतसुद्धा वाटतं। सोबतच इथे थोडं तिखट घातलेलं आहे, म्हणजे लाल मिर्च पावडर टाकलेलं आहे। जर आपण तसंच खाल्लं ना तर तरीसुद्धा याची चव ना अशी अप्रतिम अशी लागतो आणि चटमटीत खायला तर मला खूप जास्त आवडते। तर बघा, दुसरी पण पोळी यावर टाकून घ्यायची। आता यावर पण चाट मसाला आणि थोडं मीठ म्हणजे तिखट घालून घ्यायचं आणि या प्रकारे जसा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ना त्या प्रकारे आपल्याला दुम्मट करून घ्यायची। आणि आता याला थोडं एकदम जास्त ना हलक्या हाताने याला म्हणजे स्प्रेड होईल, म्हणजे जे आपल्या लेयर्स आहेत ना थोड्या चिपकतील अशा। तर बघू शकता, जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही करा। आता इथे एक एक थोडं थोडं अंतरावर आपल्याला चाकूने कट करायचं आहे। आपल्याला एकदम बेलण्याने लाटायचं नाही किंवा पातळ नाही करायचं आहे, थोडं अगदी चिपकलं पाहिजे फक्त, असं केलेलं आहे। आता बघा, चाकूने 1-1 इंचावर एवढं कापून घेतलेलं आहे। आता एक एक घ्यायचं आणि असं उभं ठेवून ना त्याला बोटाने असं थोडं दाबून घ्यायचं आणि बेलण्याने त्याला एकदम पातळ असं ना लाटून घ्यायचं। बघू शकता, याला आपल्याला पांढरं पीठ वगैरे लावायची गरज नाही आहे। बघू शकता, थोडे मोठे छोटे ज्या आकाराचे होतील ना त्या आकाराचे तुम्ही असे करून घ्यायचे आहे। सर्वच आपल्याला इथे करून घेतले। तर चला,
याला आपण साईडला ठेवून देऊया। तुम्ही ही ना चटमटीत मटरी तुम्ही 1 महिना स्टोअर करू शकता। अजिबात ही नरम पडत नाही, जशी आपण खुसखुशीत काढतो ना तशीच राहते। आता एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेल छान असं गरम झालं ना की त्यामध्ये एक एक टाकून द्यायचे। जेवढे बसतात ना फक्त तेवढेच टाकायचे। चम्मचने त्याला थोडं आरतून परतून घ्यायचं आणि एका साईडने छान असा कलर आला ना तर त्याला दुसऱ्या साईडने पलटून द्यायचं। म्हणजे दोन्ही साईडनी ना त्याचा कलर एकदम गोल्डन कलर येईपर्यंत कमी आचेवर त्याला छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं। तर बघू शकता कलर इथे किती छान असा आलेला आहे। तुम्ही याला ना चहासोबत सुद्धा खाऊ शकता। आपण बाहेरची खारी आणतो त्यापेक्षाही खूप जास्त अशी घरी बनलेली पिठाची मटरी खूप चांगली आणि टेस्टी लागणारी आहे। एकदा काढून घेतली की परत दुसरे त्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता जेव्हा मी प्लेटमध्ये टाकले तेव्हाच ते असे फुटले आणि खुसखुशीत एवढे झालेले आहे ना की तुम्ही बघू शकता। तुम्ही सुद्धा याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय कराल तर मला फीडबॅक नक्की द्या की मटरी ही कशी झालेली आहे। गव्हाच्या पिठापासून इतकी छान अशी मटरी आपण विचारही करू शकत नाही की गव्हाच्या पिठापासून एवढी खुसखुशीत आणि 1 महिना स्टोअर करणारी मटरी आपण बनवू शकतो। याला पूर्णपणे थंड करून काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची। सध्या गरम आहे तर थंड होऊ द्यायची पूर्ण आणि नंतर याला काचेच्या भरणीमध्ये पॅक करून ठेवायची। 1 महिना आपल्याला चालणारी ही मटरी खूप जास्त छान अशी चटमटीत। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा। आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।